मी स्मिता आणि माझी मोठी बहीण पल्लवी आम्ही दोघी एकाच घरात राहत होतो. मी अवघ्या 14 वर्षाची असताना आमच्या आईवडिलाचे छत्र हरवले. पल्लवीने स्वतःचा कोणताही विचार न करता मला सर्व सुखसुविधा दिल्या. मी खूप शिकावे, चांगला अभ्यास करावा आणि एका मोठ्या पदावर नोकरी करावी अशी तिची मनापासून इच्छा होती. तिने कधीच स्वतःचा विचार केला नाही. ती माझ्यासाठी माझी आई आणि वडील दोन्ही होती. पल्लवी एका आश्रमशाळेत तिथल्या मुलांसाठी स्वयंपाक बनवायचे काम करत होती. तिथून मिळणाऱ्या पगारातून ती माझ्या शिक्षणाचा आणि घरचा खर्च चालवत होती. मी आता BComच्या पहिल्या वर्षात शिकत होते आणि पल्लवी 25 वर्षाची झाली होती. परिसरातील सर्व लोक तिला लग्नासाठी सांगायचे की आता तुझे वय झाले आहे, लग्न करून घे. पण तिला असा पती हवा होता जो आमच्याच घरी येऊन आम्हा दोघींचाही सांभाळ करेल. पल्लवी दिसायला खूप सुंदर होती. तिच्या शाळेत शिपायाला पल्लवी खूप आवडायची. एके दिवशी संध्याकाळी तो आमच्या घरी आला आणि त्याने सरळ पल्लवीला लग्नासाठी मागणी घातली. त्याला पल्लवीच्या सर्व अटी मान्य होत्या. मग काय, पुढच्या महिन्यातच पल्लवीचे लग्न झाले आणि पल्लवी व दाजी सोबतच शाळेत ये जा करू लागले. 2-4 दिवसात मला अशोक दाजींचा स्वभाव खूप छान वाटू लागला. ते फार कमी बोलायचे पण पल्लवीवर खूप प्रेम करायचे. ते पल्लवीची आणि माझी पूर्ण काळजी व्यवस्थित घेऊ लागले. आता लग्नाचे 5 दिवस झाले होते. मी नेहमी पल्लवीच्या शेजारी झोपायचे. पण 2-3 दिवसापासून रोज रात्री मला असे वाटायचे की कोणीतरी आमच्या जवळ येऊन झोपेत आहे. एके दिवशी अचानक माझी रात्री झोप उघडली. घरात सर्वत्र अंधार होता आणि शेजारी पल्लवी कोणाच तरी हळू आवाजात बोलत होती. मला सर्व अस्पष्ट दिसत होते. म्हणून मी विचार केला की झोपेत कोण बोलत असावी. पण काही वेळानंतर पल्लवीची हालचाल जाणवली. घरात अंधार असल्यामुळे मला काही दिसत नव्हते. काही वेळाने शांत झाले आणि आम्ही दोघे झोपलो. सकाळी मी थोडी उशिरा उठले. कॉलेजला जायला अवघी 20 मिनिटं उरली होती. पल्लवी आणि दाजी दोघेही शाळेत निघून गेले होते. मी वेळ वाया न घालवता थेट बाथरूममध्ये गेले. तिथे गेल्यावर मला दररोज पल्लवीचे कपडे दिसायचे. पण आज पल्लवीच्या कपड्यासोबत दाजींचेही कपडे दिसले. माझ्या आयुष्यात पहिलाच प्रसंग होता जेव्हा मी पुरुषाचे कपडे इतक्या जवळून पाहत होते. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आंघोळ आटपली आणि कॉलेजसाठी निघाले. माझे कॉलेज 7 ते 12 वाजेपर्यंत असायचे आणि पल्लवीची शाळाही 7 ते 12 असायची. मला दुपारी कॉलेजमधून घरी यायला थोडा उशीर झाला. जेव्हा मी घरी आले तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. एरवी दरवाजे उघडे असायचे, त्यामुळे मला थोडे वेगळे वाटले. मी दरवाजावर थाप मारली तेव्हा दारातून आवाज उघडला गेला. आमच्या घरात 2 खोल्या होत्या आणि एक स्वयंपाकघर होतं. घरात आल्यावर अगदी शांत वाटत होते. घरात कोणी आहे की नाही हे पाहण्यासाठी मी पुढे गेले. तेवढ्यात आतल्या खोलीतून पल्लवीचा आवाज आला. त्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी भिंतीच्या आडला उभे राहून त्या दोघांचे बोलणे ऐकू लागले. दाजी पल्लवीला सांगत होते, पल्लवी, स्मितामुळे आपल्याला एकमेकांसाठी वेळ काढता येत नाहीये. आपण स्मिताला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवू नये. ती आता मोठी झाली आहे. एकाच खोलीत आपल्या तिघांना झोपावे लागते. त्यामुळे आपल्याला खाजगी आयुष्यात उरले नाही. त्यावर पल्लवी दाजींना म्हणाली, ती अजून लहान आहे आणि लहानपणापासून माझ्यासोबत झोपली आहे. ती माझ्यापासून दूर राहू शकत नाही. राहिला प्रश्न आपल्या वेळेचा, तर स्मिता रात्री झोपली की आपण एकमेकाला वेळ देऊ शकतो. पल्लवी बोलत असताना मी हळूच खोलीत डोकावून पाहिलं. पल्लवी दाजीच्या मिठीत आणि दाजी तिच्याशी जवळीक साधत होती. तेवढ्यात दाजींनी पल्लवीला जवळ घेतले आणि तिचे लक्ष उघड्या दरवाजाच्या फटीकडून माझ्याकडे गेले. मला पाहून दाजी दूर झाले नाहीत. उलट ते माझ्याकडे पाहत पल्लवीशी जवळीक साधत राहिले. त्या दोघांना त्या स्थितीत पाहून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. मला काय करावे ते सुचत नव्हते. मी तिथून हळूच निघून किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आले. पाणी पिऊन झाल्यावर मी मुद्दामून हातातून पाण्याचा ग्लास खाली पाडला. त्या आवाजामुळे दोघे भानावर आले. पल्लवी स्वतःला सावरत खोलीतून बाहेर येऊन किचनमध्ये माझ्यासमोर उभी राहिली. मला पाहून ती म्हणाली, अरे स्मिता, कॉलेजवरून कधी आलीस? मी म्हणाले, ताई, मी आत्ताच आले, पण घरात कोणी दिसत नव्हते. तू कुठे गेली होतीस? माझे हे बोलणे ऐकून पल्लवी थोडी गोंधळली.
तिला काय बोलावे ते सुचेना. मग ती म्हणाली, अगं मी दाजींना कपडे कपाटात ठेवत होते. माझे लक्ष विचलित करण्यासाठी ती पुढे म्हणाली, पण आज तुला घरी यायला उशीर का झाला? नेहमी लवकर येतेस, आज 2 वाजले. तेवढ्यात माझे लक्ष पल्लवीने मागून येणाऱ्या दाजीकडे गेले. ते माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते आणि म्हणाले, अरे स्मिता, तुझा अभ्यास कसा सुरू आहे? नीट लक्ष दे. तुला खूप शिकायचे आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. दाजी माझ्याकडे एकटक बघत होते. तेवढ्यात पल्लवी म्हणाली, स्मिता, तू हात पाय धुवून घे. मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट वाढते. मी बाथरूममध्ये गेले, पण माझ्या डोळ्यासमोर तोच प्रसंग फिरत होता. मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत होते. दुपारचे जेवण झाल्यावर मी आणि पल्लवी खोलीत आराम करण्यासाठी गेलो आणि दाजी बाहेर हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होते. काही वेळाने पल्लवी गाढ झोपली, पण मला झोप येत नव्हती. मनात सतत विचार येत होते. विचारांच्या चक्रात संध्याकाळ झाली. रात्रीचे जेवण करून आम्ही तिघे झोपण्यासाठी त्याच खोलीत आलो. माझ्या डोळ्यातील झोप उडाली होती. मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही एकत्र आल्या होत्या. शेवटी मी काही न विचार करता झोपून गेले. रात्री साधारण 1 वाजता माझी झोप उघडली. तेव्हा शेजारी पल्लवी नव्हती आणि दाजीही नव्हती. त्यांच्या जागेवर नव्हते. घरात अंधार होता. मी जागेवरून उठून बाहेर आले आणि समोरचे दृश्य पाहिले. दाजी आणि पल्लवी एकमेकांच्या जवळ बसून अत्यंत प्रेमाने बोलत होते आणि एकमेकांना वेळ देत होते. त्या दोघांकडे पाहून माझ्या मनातील भावना अधिक तीव्र झाल्या. मी माझ्या जागेवर येऊन झोपले, पण रात्रभर मला झोप लागली नाही. सकाळी मी उठण्यापूर्वीच ते दोघे शाळेत निघून गेले होते. मी दिवसभर घरात एकटीच होती. आज कॉलेजला जाण्याची इच्छा नव्हती. मन शांत करण्यासाठी मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि जेवण करून आराम केला. दुपारी 12 वाजता पल्लवी आणि दाजी शाळेतून परतले. मला झोपलेले पाहून पल्लवी म्हणाली, स्मिता, आज कॉलेजला गेली नव्हतीस का? बरे वाटत नाही आहे का? मी म्हणाले, नाही ताई, सकाळपासून डोकं दुखत होते, म्हणून मी घरीच थांबले आणि तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला. दुपारचे जेवण झाल्यावर पल्लवी नेहमीप्रमाणे खोलीत आराम करण्यासाठी गेली. माझ्या मनात दाजीविषयी जी उत्सुकता निर्माण झाली होती ती आज स्पष्ट करायची होती. पल्लवी गाढ झोपल्यानंतर मी बाहेर हॉलमध्ये दाजींच्या जवळ जाऊन बसले. दाजी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. मला पाहून ते म्हणाले, काय स्मिता, झोप आली नाही का? मी दाजींना थेट म्हणाले, दाजी, मला खोटे सांगू नका. काल दुपारी तुम्ही जेव्हा ताईसोबत होता तेव्हा मला दरवाजाजवळ पाहिले होते ना. जेव्हापासून मी तुम्हाला दोघांना एकत्र पाहिले आहे तेव्हापासून माझी झोप उडाली आहे. लग्नानंतर पती पत्नीने एकत्र राहणे इतके महत्त्वाचे असते का? दाजी मला समजावत म्हणाले, अरे स्मिता, यालाच तर आयुष्य म्हणतात. लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही, तर जन्मजन्माची साथ असते. 2 मनांचे मिलन असते. जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा तुला हळूहळू या सर्व गोष्टी समजतील. मी दाजींना म्हणाले, पण दाजी, मला त्या विवाहाची प्रतीक्षा करायची नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल भावना निर्माण झाल्या आहे. मला तुमच्या जवळ यायचे आहे. दाजींनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. स्मिता, मी तुझ्यासोबत असा काही व्यवहार करू शकत नाही. मी पल्लवीवर प्रेम करतो आणि आमचा संसार सुरू आहे. तू अजून लहान आहेस. तुझा विवाह एखाद्या चांगल्या मुलाशी होईल तेव्हा तुला सर्व समजेल. मी म्हणाले, पण माझ्या मनातली भावनेने काय लग्नाआधीच आपण एकमेकावर प्रेम करू शकत नाही का? दाजी म्हणाले, असे करणे चुकीचे ठरेल. जर पल्लवीला हे समजले तर मला कधी माफ करणार नाही आणि आपल्या सुखी संसारात अडचण निर्माण होईल. पण माझे मन ऐकायला तयार नव्हते. मी दाजींना माझ्या भावनांच्या जाळ्यात ओढण्याचा विचार केला. मी म्हणाले, दाजी, आपण पल्लवीला न सांगता एकमेकांच्या जवळ येऊ शकतो. मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे. दाजींनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, आपल्याकडे फक्त दुपारची वेळ असेल, जेव्हा पल्लवी झोपलेली असेल. मला खूप आनंद झाला आणि मी आनंदाच्या भरात दाजींना मिठी मारली. आता मी फक्त दुसऱ्या दिवशीची दुपारची वाट पाहत होते. रात्री मी लवकर झोपले आणि सकाळी कॉलेजला गेले, पण शेवटचे तास न करता मी लवकर घरी आले. घरचे काम आटपून मी दाजींची वाट पाहू लागले. जसे दाजी घरी आले मी त्यांना पाहून हसले. पल्लवी फ्रेश होण्यासाठी बाथरूमला गेली. जेव्हा दाजी म्हणाले, काय स्मिता, आज खूप आनंदी दिसतेस? मी म्हणालो,
ज्या क्षणाची मी वाट पाहत होते तो क्षण आज येणार आहे. तेवढ्यात पल्लवी बाहेर आली आणि विचारू लागली, काय गप्पा सुरू आहे दोघांच्या? दाजी म्हणाले, काही नाही, मी स्मिताला तिच्या अभ्यासाबद्दल विचारत होतो. आम्ही तिघांनी जेवण केले. त्यानंतर पल्लवी खोलत झोपायला गेली. दुपारी 2 वाजले होते आणि पल्लवी गाढ झोपली होती. मी खोलीतून बाहेर आले. दाजी माझीच वाट पाहत होते. त्यांनी मला मुख्य दरवाजाची कडी लावायला सांगितली. मी कडी लावून दाजीच्या शेजारी बसले. मी दाजींना म्हणाले, दाजी, तुमच्यासमोर इतकी सुंदर मुलगी बसली आहे आणि तुम्ही मोबाईलमध्ये व्यस्त आहात. दाजींनी मोबाईल बाजूला ठेवला आणि माझा हात हातात घेतला. त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारली. दाजी माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहत होते. ते म्हणाले, स्मिता, मी जेव्हा पहिल्यांदा या घरात आलो तेव्हापासूनच मला तू खूप आवडायचीस. तू लपून छपून मला आणि पल्लवीला पाहायचीस. तेव्हा मला तुझ्याबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या. तू पल्लवीपेक्षाही खूप सुंदर आहेस. त्यानंतर दाजींनी मला जवळ घेतले. आमच्यातील अंतर संपले आणि आम्ही एकमेकाच्या प्रेमात बुडून गेलो. तो अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आणि आनंददायी होता. संध्याकाळ होईपर्यंत आमचा हा प्रेमाचा सिलसिला सुरूच राहिला. आता हा आमचा नित्यनियम झाला होता. दुपारी दाजी मला वेळ द्यायचे आणि रात्री पल्लवीसोबत असायचे. असेच 5-6 महिने निघून गेले. पण एके दिवशी रविवारी पल्लवीला सुट्टी असल्यामुळे ती दुपारी लवकर जागी झाली आणि तिने आम्हा दोघांना एकत्र पाहिले. ती प्रचंड संतापली. तिने माझ्याशी आणि दाजीशी बोलणं बंद केलं. पण तरीही तिने आमचे एकमेकावर प्रेम कमी झाले नाही. एक दिवस पल्लवी मला म्हणाली, स्मिता, तू शिक्षणासाठी बाहेरगावी जा, म्हणजे दाजींची आठवण येणार नाही. मी पल्लवीला स्पष्ट सांगितले, ताई, मी दाजीपासून दूर राहू शकत नाही. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते आणि तेही माझ्यावर करतात. त्यापेक्षा आपण असे करूया, मी दाजीशी लग्न करून त्यांची दुसरी पत्नी म्हणून याच घरात राहते. आपण दोघी बहिणी एकत्र आनंदाने राहू. पल्लवी सुरुवातीला मान्य केले नव्हते. मी समजावले की जुन्या काळातही राजा महाराजांच्या अनेक राण्या एकत्र राहायच्या आणि आपण बहिणी एकाच घरात सुखाने राहू. घराची सर्व कामे मी करेन, तू फक्त तुझी शाळा सांभाळ. काही दिवस पल्लवीने विचार केला आणि शेवटी तिला जाणवले की आम्ही दोघे एकमेकाशिवाय राहू शकत नाही. तिने स्वतःहून संमती दिली आणि म्हणाली, ठीक आहे, तू दाजींशी लग्न करू शकतेस. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. या आठवड्याच्या आतच माझे आणि दाजीचे लग्न झाले. आता आम्ही तिघे पती पत्नी म्हणून एकाच घरात राहू लागलो. दाजी दुपारी मला आणि रात्री पल्लवीला खुश ठेवायचे. अशा प्रकारे ज्या दाजींची मी सुरुवात पल्लवीसोबत पाहिले होते, आज ते आम्हा दोघींचाही संसार अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने सांभाळत आहे. मिळालेल्या संमतीनंतर आमचा सुखाचा संसार सुरू झाला होता. पण हे सुखाचे वादळ पूर्वीचे शांतता ठरले याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. लग्न होऊन आता वर्ष उलटले होते. दाजी म्हणजेच माझे आत्ताचे पती अशोक, पल्लवीताई आणि मी, आम्ही तिघेही एकाच छताखाली राहत होतो. वरवर सर्व काही आलबेल आणि आनंदी वाटत होते. पण घराच्या त्या शांत वातावरणात हळूहळू एक गूढ आणि संशयास्पद विळखा आवळला जात होता. अशोक दाजींनी आमच्या दोघींमध्ये वेळेची अचूक वाटणी केली होती. दिवसाचा वेळ माझा असायचा आणि रात्रीचा ताईचा. पण गेल्या 2 महिन्यापासून मला अशोक यांच्या वागण्यात प्रचंड बदल जाणवू लागला होता. ते दुपारी जेव्हा माझ्यासोबत असायचे तेव्हा त्यांचे शरीर जरी माझ्यासोबत असले तरी मन मात्र कुठेतरी दूर भरकटलेले असायचे. अनेकदा ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना मी अचानक खोलीत आले की दचकन मोबाईल लॉक करायचे. त्यांचा हा गोड हसरा आता कमालीचा गंभीर आणि रहस्यमय झाला होता. नेहमीप्रमाणे मी रात्री माझ्या खोलीत झोपले होते आणि ताई व अशोक त्यांच्या खोलीत होते. साधारणतः 2:30 वाजले असतील. अचानक तहान लागल्यामुळे माझी झोप उघडली. मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघराकडे निघाले. हॉलमधून जाताना माझे लक्ष ताईच्या खोलीकडे गेले. खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे बंद नव्हता. तो हलकासा आणि आत पूर्ण अंधार होता. मला वाटले दोघेही गाढ झोपले असतील. पण अचानक आतून कोणाच्या तरी रडण्याचा हुंदका येऊ लागला. तो आवाज पल्लवीताईचा होता. ती अत्यंत धीम्या आवाजात हुंदकी दाबत रडत होती. मी अस्वस्थ झाले आणि हळूच पावले टाकत दरवाजाच्या फटीतून अंधारात पल्लवीताई बेडजवळ बसलेली दिसली. पण अशोक तिच्या शेजारी नव्हते.
ताई स्वतःशीच पुटपुटत होती. मी किती मोठी चूक केली. देवा मला क्षमा कर. जर स्मिताला हे समजले तर जगूच शकणार नाही. अशोक, तुम्ही माझ्यासोबत असा खेळ का खेळलात? ताईचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती कोणत्या चुकीबद्दल बोलत होती आणि अशोक यांनी तिच्यासोबत कोणता खेळ खेळला होता? मला आता जाऊन तिला विचारायचे होते, पण तेवढ्यात दाराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजली. मी घाबरून अंधारात एका कोपऱ्यात लपले. मुख्य दरवाजातून अशोक आत आले. त्यांच्या अंगावर काळा रेनकोट होता आणि त्यांच्या हातात एक मोठी काळी बॅग होती. ते अत्यंत सावधगिरीने आत आले आणि बॅग हॉलमधील कपाटाच्या मागे लपवली आणि ताईच्या खोलीत निघून गेले. खोलीत जाताच त्यांनी ताईला घट्ट पकडले आणि अत्यंत रागात हळू आवाजात म्हणाले, पल्लवी, गप्प बस. जर एक शब्दही बाहेर काढलास तर विचार कर स्मिताचे काय होईल. मी जे करतोय ते आपल्या तिघांच्या फायद्याचे आहे. त्या रात्रीनंतर माझ्या डोक्यात शांतता कायमची निघून गेली. अशोक आणि ताई माझ्यापासून काहीतरी भयंकर लपवत होते. काही दिवसानंतर अशोक आणि ताई नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता शाळेत निघून गेले. घरात मी एकटी होते. माझे मन थाऱ्यावर नव्हते. मला त्या कपाटामागे लपवलेल्या काळ्या बॅगचे रहस्य शोधायचे होते. मी धाडस केले आणि हॉलमधील कपाटाच्या मागे हात घालून ती जड काळी बॅग बाहेर काढली. बॅगेची चेन उघडताच माझे हात थरथरले होते. आत काय असेल? कपडे, पैसे. पण बॅग उघडताच आतले दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. त्या बॅगेत वेगवेगळ्या नावांचे 3 आधार कार्ड होते, 2 पासवर्ड ज्यात अशोक यांचा फोटो होता पण नाव वेगळे होते, आणि आश्रमशाळेच्या अधिकृत पत्रांचे काही दस्तावेज होते. त्या पत्रावर लिहिले होते, आश्रमशाळेतील मुलांच्या खात्यातून निधी अपहार आणि बेकायदेशीर व्यवहार. सर्वात खाली खाजगी डायरी होती. ती डायरी अशोक यांची होती. मी थरथरत्या हाताने पाणी उलटली. त्यात अशोक यांनी लिहिले होते, पल्लवी भोळी आहे, तिला मी जाळ्यात ओढले. पण खरी अडचण स्मिता आहे. स्मिताला घरात ठेवणे माझ्या प्लॅनचा भाग होता, जेणेकरून पल्लवी कधीही माझ्या विरुद्ध पोलिसात जाऊ शकणार नाही. पल्लवीला वाटते की मी स्मितावर प्रेम करतो आणि स्मिताला वाटते की मी तिच्यासाठी ताईला सोडले. पण प्रत्यक्षात मला फक्त या दोघींच्या नावावर असलेले आईवडिलाचे जुने घर आणि आश्रमशाळेचा निधी लाटायचा आहे. लवकरच पल्लवीचा काटा काढावा लागेल. ते वाचून माझ्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. ज्या माणसाला मी माझ्या सर्वस्व मानले, ज्याच्यासाठी मी ताईच्या सुखावर विरजण घातले, तो प्रत्यक्षात अट्टेल गुन्हेगार आणि फसवणूक करणारा राक्षस होता. त्याने आमच्या दोघी बहिणींचा वापर केवळ ढालसारखा केला होता. तेवढ्यात घराच्या घड्याळात दुपारचे 12 वाजले. ताई आणि अशोक येण्याची वेळ झाली होती. मी घाईघाईने बॅग जशीच्या तशी कपाटामागे ठेवली, अश्रू पुसले आणि स्वतःला सावरत सोफ्यावर बसले. काही वेळातच दरवाजा उघडला. अशोक आणि ताई आत आले. अशोक यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे कपटी गोड हसू होते. ते माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाले, काय स्मिता, आज आवडता पदार्थ बनवला आहेस ना? त्यांचा तो स्पर्श आता मला एखाद्या विषारी सापासारखा टोचत होता. मी पल्लवी ताईकडे पाहिले. तिचे डोळे सुजलेले होते आणि ती माझ्याकडे पाहण्याचे टाळत होती. ताईला सर्व काही ठाऊक होते, पण ती अशोक यांच्या धमक्यामुळे आणि माझ्या सुरक्षेसाठी गप्प होती. त्या दिवशी मी एक मोठा निर्णय घेतला. अशोक यांनी रचलेल्या या चक्रव्यूहात आम्ही दोघी बहिणी अडकलो होतो. पण आता वेळ बदलण्याची वेळ आली होती. ज्या बहिणीने 14 वर्षाची असताना स्वतःचे सुख विसरून माझा सांभाळ केला, आज तिच्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी मला लढायचे होते. मी रात्री जेवताना अशोक यांच्याकडे पाहून एक रहस्यमय स्माईल दिली आणि मनात म्हटले, दाजी, तुम्ही रचलेला खेळ आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. तुम्ही आम्हाला खेळवले, पण आता या खेळाला शेवट मी करणार. घराच्या अंधारात आता एक नवीन थरारक डाव सुरू होणार होता, ज्याची कल्पना अशोक यांनी केली नव्हती. त्या रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण झोपण्यासाठी गेलो. पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती, तर एक भयानक दगदगती आग होती. अशोक शेजारच्या खोलीत पल्लवीताईसोबत होता आणि मी माझ्या खोलीत पुढची रणनीती आखत होती. अशोक जितका अट्टल गुन्हेगार होता, तितका चतुरही होता.
त्याच्याविरुद्ध पाऊल उचलण्यापूर्वी मला ठोस पुराव्याची गरज होती. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. अशोक आणि ताई नेहमीप्रमाणे शाळेत गेले. मी वेळ वाया न घालवता थेट अशोकच्या कपाटाची आणि जुन्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. शोध घेता घेता माझ्या हाती एक अशी छोटी चावी लागली. ही चावी अशोक नेहमी आपल्या पाकिटात ठेवायचा, पण आज घाईघाईत तो घरीच विसरला होता. मी घराच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या लाकडी ट्रंकला ती चावी लावली. ट्रंक उघडली आणि आतचे काही पाहून माझे धाबे जणाले. त्यात काही औषधांच्या बाटल्या होत्या आणि एक कागद होता, ज्याच्यावर नामांकित वकिलाकडून तयार केलेले घराचे मृत्यूपत्र होते. त्या मृत्यूपत्रावर पल्लवीताईच्या खोट्या सह्या होत्या, ज्यानुसार ताई मृत्यूनंतर हे घर आणि तिची सर्व संपत्ती थेट अशोकच्या नावावर होणार होती. आणि औषधेच्या बाटलीच्या नावावर लिहिलं होतं थायलियम, एक असं संत विष जे चवीशिवाय अन्नात मिसळले जाते आणि शरीरात गेल्यावर हृदयविकाराचा झटका आल्यासारखा भास होतो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. अशोक पल्लवीताईला संत विष देत होता म्हणून गेल्या काही दिवसापासून ताई खूप अशक्त आणि आजारी दिसत होती. तू खूप पुढे आलीस स्मिता. अचानक मागून एक थंड आणि करडा आवाज आला. मी दचकून मागे पाहिले तर दारात अशोक उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर ते गोड हसू आता गायब झालं होतं आणि डोळ्यात क्रूरता होती. तो शाळेतून परत आला होता. दाजी तुम्ही? माझा आवाज कापला. दाजी छे, मी तर तुझा काळ आहे. अशोक हळूहळू माझ्या दिशेने येत म्हणाला, तू खूप हुशार बनायला प्रयत्न केलास. त्या पल्लवीला तर हळूहळू संपवणार होतो, पण आता तू आधी जाणार. हे बघ माझ्याकडे काय आहे. त्याने खिशातून एक छोटी सुरी काढली. मी मागे सरकू लागले, पण मागे भिंत होती. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. तो माझ्या अगदी जवळ आला आणि त्याने ती सुरी गळ्यावर ठेवली. तुला काय वाटले? तू कपाटामागची बॅग तपासली हे मला समजले नाही. मी पल्लवीला धमकावून ठेवले होते, पण तू जास्तच उड्या मारत होतीस. मी डोळे बंद केले. मृत्यू अगदी समोर होता, पण तेवढ्यात अचानक जोरदार आवाज झाला. पल्लवीताईने मागून येऊन अशोकच्या डोक्यावर घरातील जड खलबत्ता मारला होता. अशोक कपाळावर हात ठेवून खाली कोसळला. त्याच्या डोक्यातून चक्कर आल्यासारखं वाटत होतं. मी थक्क होऊन पाहिलं. ताई तिथे उभी होती. तिचे शरीर थरथरत होते, पण डोळ्यात एक वेगळीच शक्ती होती. स्मिता पळ, पोलिसांना फोन कर, ती ओरडली. पण अशोक इतक्या लवकर हार मानणारा नव्हता. त्याने खाली पडूनही ताईचे पाय ओढला आणि तिला जमिनीवर पाडले. सुरी आता त्याच्या हातात होती आणि ताईवर वार करणारच. तेवढ्यात मी बाजूला पडलेले जड बॅग उचलली आणि पूर्ण शक्तीने अशोकच्या चेहऱ्यावर मारली. अशोक दूर फेकला गेला. मी आणि ताई तात्काळ खोलीबाहेर धाव घेतली आणि मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतला. आम्ही बाहेरच्या रूममध्ये होतो आणि अशोक आतल्या रूममध्ये अडकला होता. तो आतून जोरजोरात दरवाजाला लाथा मारत होता. पल्लवी, स्मिता, दरवाजा उघडा, नाहीतर तुम्ही दोघींचा जिवंत सोडणार नाही. त्याचा तो भयानक आवाज संपूर्ण घरात घुमत होता. माझे हात थरथरत होते, पण मी कसाबसा फोन उचलला आणि पोलिसांना फोन लावला. हॅलो पोलीस स्टेशन, कृपया लवकर या. आमच्या घरात एक खुनी आहे. मी आमचा पत्ता सांगितला. आतल्या खोलीचा दरवाजा तुटण्याचा आवाज येत होता. अशोकने कुऱ्हाडीसारख्या एका वस्तूने लाकडी दरवाजाला खिंडार पाडले होते. त्याचा झालेला चेहरा फटीतून दिसत होता. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. ताईने मला घट्ट मिठी मारली आणि आम्ही दोघी बहिणी मृत्यूच्या दारात उभ्या होतो. पण आज आम्ही एकत्र होतो. तेवढ्यात घराबाहेर पोलिसांची गाडीचा सायरन वाजला. पोलीस, दरवाजा उघडा, बाहेरून आवाज आला. अशोक जसा सायरनचा आवाज ऐकला तसा जागेवरच थबकला. त्याच्या चेहऱ्यावर पांढरा फटक पडला. त्याने मागच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी आधीच घराला वेढा घातला होता. पोलिसांनी मुख्य दरवाजा तोडला आणि आत येऊन अशोकला जमिनीवर पाडले आणि बेड्या ठोकल्या. अशोक पोलीस गाडीत घेऊन जात असताना त्याने आमच्याकडे अत्यंत रागाने पाहिले, पण आज त्याच्या डोळ्यात भीती होती.
सर्व काही शांत झाल्यावर पोलीस इन्स्पेक्टर आमच्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही दोघी खूप मोठे धाडस केले. हा माणूस अशोक नसून विजय साळुंखे आहे. हा एक आंतरराज्य गुन्हेगार आहे, जो महिलांना फसवून त्यांची संपत्ती लाटायचा आणि त्याचं संपवायचा. आम्ही बऱ्याच दिवसापासून याच्या शोधात होतो. रात्री पोलीस स्टेशनमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मी आणि पल्लवीताई घरी परतलो. घराचे वातावरण अजून भयानक प्रसंगाची साक्ष देत होते. पल्लवीताई सोफ्यावर बसली आणि ढसाढसा रडू लागली. मी तिच्या जवळ गेले आणि तिला घट्ट मिठी मारली. मला माफ कर स्मिता, मी या राक्षसाला घरात घेऊन आले, तुझ्या भावनांशी खेळू दिला. ती म्हणाली, नाही ताई, चूक तुझी नव्हती. त्याने आपल्या दोघींच्या परिस्थितीचा आणि भोळेपणाचा फायदा घेतला, पण शेवटी आपण त्याला हरवले. मी तिचे अश्रू पुसत म्हणाले. त्या रात्री आम्ही दोघी बहिणी एकाच गादीवर एकमेकींचा हात हातात धरून झोपलो. आज घरात कोणताही अंधार नव्हता, भीती नव्हती आणि कोणी तिसरा व्यक्तीही नव्हता. आम्ही परत एकदा त्या जुन्या स्मिता आणि पल्लवी झालो होतो, ज्या एकमेकीसाठी सर्वस्व होत्या. एका मोठ्या संकटातून आमच्यातील गैरसमज दूर केले होते आणि आम्ही पुन्हा एकत्र आणले होते.